पालघर वाडा परिसरामध्ये जाऊन मुलींना भेटणार आहेत, स्वतः जाऊन वस्तुस्थिती जाणून घेणार असं चित्र वाघ यांनी सांगितले। झी24 तासच्या ऑपरेशन सैतानवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। याबाबत चित्रा वाघ यांच्याशी चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। अल्पवयीन लहान मुलींची विक्री होत असल्याचं समोर आणलेलं आहे आणि यामध्ये लग्नासाठी या मुली विकल्या जात आहेत, हे अत्यंत धक्कादायक आहे। नाही, बातमी ऐकताना तर फार धक्कादायक वाटते। याच्यातली वस्तुस्थिती काय आहे ती जाणून घेणं मला वाटतं गरजेचं आहे। त्याच्या आधी काही बोलणं हे चुकीचं होईल, कारण तुम्हाला आठवत असेल मागच्या महिन्यात दीड महिन्यापूर्वी शहापूरची अशी एक केस आलेली। बातमी अशीच होती की मुलीला विकलं असं, आणि पण त्याची वस्तुस्थिती फार वेगळी होती। त्याच्यामध्ये मुलगा मुलगी दोघं आधीपासून एकमेकांना ओळखत होते, अल्पवयीन होते ही खरी गोष्ट आहे, पण ते मग तो एक वेगळा असा विषय होता आणि त्याला वेगळा अँगल देण्यात आला। त्यामुळे मला असं म्हणायचं की या विषयामध्ये सुद्धा काहीही रिॲक्ट होणं माहिती घेतल्याशिवाय ही फार अत्तताईपणा होईल। त्यामुळे थोडासा वेळ द्या, माहिती घेतो, जाऊन येतो आणि तुम्हाला काय ग्राउंड रिपोर्ट आहे खरा ते तुम्हाला सांग। वाडा आणि पालघरच्या केसमध्ये सुद्धा थोडीशी माहिती स्वतः जाऊन घेतली तर मला वाटतं बरेच आणखीन कंगोरे काय आहेत ते समोर येतील। असं कुठे होताना दिसतंय, मला वाटतं नाशिकमध्ये कुठेतरी एका बाईने आपल्या स्वतःच्या मुलांना विकल्याची घटना त्या ठिकाणी समोर आली आहे। या घटना अत्यंत दुर्दैवी घटना आहेत। काय आणि कुठल्या सर्कमस्टन्सेसमध्ये हे होतात याच्या मूळ कारणाशी जाणं मला वाटतं व्यवस्था म्हणून सुद्धा आपल्या सगळ्यांची गरज आहे। त्यामुळे या विषयावरती येणाऱ्या दिवसामध्ये नक्की आम्ही चांगल्या पद्धतीचा अभ्यास करू की नक्की काय कारणं आहेत, अशी काय आईची मजबुरी असू शकते की आपल्या पोटच्या मुलांना तिला विकावं लागतंय। तर यासाठी थोडासा वेळ द्या, आम्ही नक्की या सगळ्याची माहिती घेऊ आणि पुन्हा एकदा हा सगळा विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल। तुम्हाला म्हणते मी डिनाय नाही करत आहे कुठली गोष्ट, मी कुठलीच गोष्ट नाकारत नाही आहे, पण जेव्हा आपण प्रत्यक्ष जाऊन त्या सगळ्या लोकांशी बोलतो, मुलींशी, त्यांच्या आई वडिलांशी, त्यावेळेला आपल्याला वस्तुस्थिती कळते। असं झालं नसेल असं मी नाकारत नाही आहे, परंतु जाऊन या गोष्टीवरती फार संवेदनशील हा मुद्दा आहे। त्यामुळे कुठल्याही गोष्टीची नीट माहिती घेऊन या मुद्द्यावर जर मी बोलले तर मला वाटतं ते जास्त संयुक्तिक ठरेल। मुली असतील त्यांच्याशी बोलणार असल्याचं, माहिती घेणार असल्याचं आणि प्रशासनाला जाब विचारणार असल्याचं चित्राताई वाघ यांनी स्पष्ट केलेलं आहे। व्हिडिओमध्ये प्रकाश चव्हाणसह कृष्णात पाटील, झी मीडिया, नागपूर।